नमस्कार. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही या पिंपरी चिंचवड शहरातील मोशे येथील बोर्डेवाडी ही प्राथमिकमध्ये आपण आलेलो आहे. हे खरं तर आपण सरकारी हे विद्यालय आहे आणि याच्यामध्येच आपण तसं पाहिलं गेलं तर सध्या आपण बघतोय की इंग्लिश मिडियममध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. परंतु या सरकारी विद्यालयांमध्ये अशा प्रकारे इंग्लिश मिडियम नाही तर जर्मनीमध्ये जे शिकवलं जातं ते सध्या आता ह्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि त्याच पद्धतीची यांनी देखील या विद्यार्थ्यांनी परीक्षा देखील दिली गेलेली आहे. यांनी त्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश देखील यांनी मिळवलं आहे. खरं तर हे सर्व घडवून आणलेलं आहे इथल्या ह्या प्राथमिक शाळेतील ह्या शिक्षकांनी. हे शिक्षक आहेत, या शिक्षकांनी सुरुवातीला हा उपक्रम या ठिकाणी हा दुसऱ्यांदा राबवलेला आपल्याला समजला जातो आहे. हे सर्व विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी त्या जर्मनीमध्ये ज्या परीक्षेमध्ये ते बसले होते हे सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. शिक्षक आहेत. सुरुवातीला शिक्षकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. नमस्कार. खरं तर हे जर्मन भाषा आपल्या या प्राथमिक विद्यालयामध्ये शिकवावी ही संकल्पना कशी सुचली? ह्या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनचे शैलेश लेले हे ओळखीनुसार आमच्या शाळेमध्ये आले होते आणि ते म्हणले आमचा असा उपक्रम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परकीय भाषा शिकवल्या जातात. मग मला काहीतरी हे चॅलेंजिंग वाटलं आणि त्यामुळं मी ठरवलं की आपल्या मुलांना काहीतरी नवीन द्यायचं आणि मग त्याच्यामधून आम्ही त्यांच्याशी विचारविनिमय करून जर्मन भाषा निवडली. आणि ह्या जर्मन भाषेचं मग त्यांनीच शाळेचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग मी सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलं. त्यांनी व्हिडिओ कसे पाहिजे वगैरे ते सगळं मला सांगितलं. मग मी पोरांना ते शिकवलं. पोरांना ह्या सगळ्या भाषेचे व्हिडिओ इंग्लिशमधून मराठीमधून बुकलेट आहेत ते सगळं त्यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिलं. मुलं स्वतःसुद्धा शिकतात आणि काही अडचण आली तर मी सगळ्यांना मिळून वर्गामध्ये डिजिटल TV आहे त्याच्यामधून शिकवत असतो. खरं तर आपण एक विद्यालय असतील, सरकारी स्कूल असतील, याच्यामध्ये लोकांचा जो शाळेत मुलं टाकल्यानंतर त्या ठिकाणी फक्त गोरगरीब विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर इंग्लिश हे कमी प्रमाणात येतं. हा सगळ्यांचा तो सध्या प्रत्येक पालकांचा त्या ठिकाणी बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत आज आपण साता समुद्र पार जाऊन आपली ही जी जर्मनीची भाषा आहे तुम्ही विद्यार्थ्यांना आज शिकवली आहे. एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस शिकवत असताना ही संकल्पना ज्यावेळेस तुम्ही आपले शिक्षक जे वरिष्ठ असतील, हेडमास्तर असतील, त्यावेळेस त्यांना ही संकल्पना सांगितली आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मिळाला? हां, मुख्याध्यापक आणि सगळे शिक्षक या सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला की मुख्याध्यापक म्हणले करा, आपल्यासाठी शाळेसाठी हा खूप नवीन उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही तो करसाल असं त्यांना पण खात्री होती. त्यामुळे त्यांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी फुल सहकार्य केलं. नक्कीच. बरं, आता ह्या सर्व परीक्षेमध्ये जर्मन परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसले होते, किती मार्काचा हा पेपर होता आणि किती टक्के पर्सेंटेज ह्या विद्यार्थ्यांना पडले? त्या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन जर्मन भाषा स्तर 1 या स्तर 1चा हा पेपर होता. त्याच्यामध्ये आपल्या शाळेतून 43 विद्यार्थी बसले होते. त्याच्यामध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली. या 35मध्ये 4 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आणि 23 विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. बाकीचे सेकंड क्लासमध्ये आहेत. मोबाईलचं आपण पाहिलं तर मुलं गेम खेळण्यासाठीच घेतात, परंतु आता हे मोबाईलवर त्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं प्रोफाईल आहे, ते ओपन करून त्या ठिकाणी ते व्हिडिओ पाहतात. त्या ठिकाणी प्रश्नसंच आहे, तो प्रश्नसंच पाहतात आणि नवीन भाषा शिकतात. ते त्याच्यामध्ये ह्या पहिल्या लेवलचे 1 ते 8 लेसन आहेत. एक लेसन झाला का त्याच्यावर परीक्षा पण तिथं आहे. त्याच्यानंतर दुसरा लेसन आहे. त्या प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत. व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष ते वापरून दाखवलेलं आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची नावं जर्मनमधून. आता जर्मन भाषा शिकताना एक सगळ्यात महत्त्वाचा चांगला फॅक्टर म्हणजे असा आहे की जी इंग्लिशची बाराखडी आहे तीच जर्मनमध्ये आहे. म्हणजे आपली जी ABCD आहे तीच आहे, फक्त जर्मनचं व्याकरण, जर्मनचे उच्चार आणि जर्मनचं तेच वेगळं आहे फक्त. अच्छा. हां, बाकी इंग्लिश आणि जर्मनमध्ये बाराखडी साम्य जशी आपली हिंदी आणि मराठीचं आहे, बाराखडी एकच आहे. फक्त तेवढं फक्त पोरांना याच्यामध्ये साम्य मिळतं आणि पोरं लगेच कॅच करतात आणि शिकल्यानंतर पोरांना खूप आनंद होतो की आपल्याला वेगळं काहीतरी येतं आहे. आणि घरी ते बोलून दाखवलं का पालकांना पण खूप वाटतं चांगलं की आपल्या मुलांनी खूप काहीतरी चांगलं केलं आहे. नक्कीच. खरं तर तसं पाहिलं गेलं तर म्हणजे या प्राथमिकमध्ये हा पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी ज्या शाळेमधील हा तुमचा पहिलाच प्रयोग आहे का?
हो, आता हा आमचा पहिलाच प्रयोग आहे ह्या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनचा. आणि आमच्या शाळेमध्ये आमचे शिक्षणाधिकारी सौ संगीता बांगर मॅडम ह्यासुद्धा आल्या होत्या आणि त्यांनी या सगळ्या मुलांचं कौतुक केले आणि त्यांनी हा उपक्रम सगळ्या नगरपालिकेच्या शाळांना राबवायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आता पुढच्या वर्षापासून तर हा उपक्रम आहे तो सगळ्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये राबवला जाईल अशी ग्वाही त्यांनी त्या दिवशी दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण बघतो की लाखो रुपये एकीकडं त्या इंग्लिश मिडियम शाळा पालकांकडून उकळतात, तिथं त्यांना शिकवलं जातं, इंग्लिश शिकवलं जातं. पण आपल्या या मराठी मीडियममध्ये सातासमुद्र पार जी इंग्लिश शिकवली जाते ती आपल्या सरकारी ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये शिकवली जाते. एकंदरीत त्या पालकांना काय सांगाल? हां, ज्या आपल्या नगरपालिकेच्या शाळा आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळतं आहे. आणि त्याशिवाय ही फॉरेन लँग्वेज मिळते, मराठी, हिंदी, इंग्रजी आम्ही शिकवतच आहोत. याशिवाय वेगळी भाषा, जर्मन भाषासुद्धा आम्ही या ठिकाणी शिकवण्यात. आता पहिली लेवल तर हीच मुलं पुढच्या वेळेला सेकंड लेवलला जाणार आहेत, थर्ड लेवलला आणि फोर्थ लेवल असे 4 लेवल कंप्लीट करण्याचा आमचा शाळेचा मानस आहे. नक्कीच. खरं तर पाहिलं गेलं तर आपण जर्मन भाषेमध्ये आपण बोलतो आहे, आपल्याला काहीतरी येतं आहे, आपण ती भाषा शिकतो आहे. असं ह्या मुलांना ज्यावेळेस आपण भाषा ती शिकायला गेलो, ज्यावेळेस आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं आहे, त्यावेळेस ह्या मुलांच्या प्रतिक्रिया यांना खरं अशा गोड प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत, आपण त्या ऐकणार आहोत. काय वाटतं, तू सुरुवातीला ज्यावेळेस तुला जर्मनी शिकायची, जर्मनीची भाषा शिकायची, तुला त्यावेळेस कसं वाटलं एकंदरीत, तुला आता काय वाटते? मला जर्मनी भाषा शिकायची म्हणल्यावर वेगळंच कोणती तरी भाषा शिकायची अशी वाटली. नंतर आम्ही ती भाषा शिकायची ठरवलं. आम्ही ती भाषा शिकायला लागलो. ती भाषेचे शब्द वेगळेच होते, थोडंफार आपल्या इंग्रजी भाषामधलेच होते त्याच्यात, आणि ती भाषा वेगळीच होती दुसरी. एखादं आता मला सांग, किंवा आपण आता मराठी बोलतो किंवा आता इंग्रजी, हिंदी अशी आपण 3 आपल्याला तर माहिती आहे का, आपण 3 लँग्वेजमध्ये आपल्याला शाळा शिकवली जाते. पण जर्मनी भाषासुद्धा आपल्याला शिकवली जाते, ती सुद्धा ह्या सरकारी शाळेमध्ये. तुला असं कधी वाटलं होतं का? मला असं कधी वाटलं नव्हतं की जर्मनी भाषा पण आपल्याला या शाळेमध्ये शिकायला भेटेल. अशा गोड प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थी या सरकारी शाळेमध्ये शिकत आहेत, ती देखील जर्मनीमध्ये जी शिकवली जाते, जी लँग्वेज शिकवली जाते ती या मराठी मीडियममध्ये आणि या सरकारी शाळेमध्ये शिकवली जाते. हे सगळे मुलं आहेत. तू बसला होता पेपरला? हो. किती टक्के मार्क पडले तुला? 34 पडले. कितीचा पेपर होता तो? 50 मार्काचा. 50चा. काय एखादं जर्मनीमधलं काय एखादं येतं का तुला? काय मन बरं? जर आपण इंग्रजीमध्ये जसं हॅलो म्हणतो तसं जर्मनमध्ये हॅलो म्हणतात. आणि आपल्याला दुपारी शिक्षक वर्गात आल्यावर आपण जसं गुड आफ्टरनून म्हणतो तसं जर्मनमध्ये त्याला गुटन आफ्टर्न असे म्हणतात. आणि जर्मन भाषा ही मला सर्वप्रथम वेगळी वाटली आणि ती जर्मन भाषा सोपी तिच्या इंग्रजी अक्षरांवरून गेली आणि तिचा उच्चारही वेगळा असल्यामुळे ती भाषा सर्वप्रथम आम्हाला समजली नाही. आणि हळूहळू सरांच्या या प्रोत्साहनामुळे आम्हाला ती भाषा समजली. काय सांगशील बरं एकंदरीत त्या जी भाषा आहे त्याच्यातले 1-2 कोडवर्ड काय सांगशील? मी 0 पासून 10 पर्यंत तुम्हाला उजळणी म्हणून दाखवतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काय शिकवलं जातं या मराठी शाळेमध्ये, आणि आपण एकीकडे आपल्या मुलांना या इंग्लिश मिडियमकडे आपण घेऊन चाललो आहे. आणि ह्याच जे सरकारी मिडियम जे सरकारी जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये अशा प्रकारे मुलं बोलत आहेत म्हणल्यानंतर आईवडिलांना सुद्धा नवलच वाटते ना, बरोबर आहे की नाही बाळा? काय वाटतं तुला एकंदरीत? आता तू जर्मनी भाषा शिकलायस, तू देखील तिथं गेला होतास, काय सांगशील? जर्मनी भाषा म्हणजे ही भाषा सगळ्यात युनिक म्हणजे सगळ्यात वेगळी आहे. आणि आपण ह्या 3 भाषा तर शिकतोच, पण सगळ्यात वेगळं करायचं काहीतरी. आणि जर्मनी भाषेत आपल्याला फायदा पण काय आहे, जर आपण कुठं जर्मनला गेलो वगैरे तर तिकडे आपल्याला नोकरी वगैरे लागली तर आपल्याला तिथं बोलता बी आलं पाहिजे ना, मग त्यासाठी बी आणि वेगळ्या कामासाठी बी. पण जर्मन भाषा ही पहिलं आम्हाला नाही का खूप अवघड वाटली. त्या भाषेचा हसा येत होता आम्हाला एक शब्द. पण आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं
खूप मस्त शिकवलं. त्यांनी हसी मजाकमध्ये आम्हाला सर्व शिकवलं. पण आम्ही हे सगळं शिकलो आणि ह्या पेपरला पास झालो. पास झालास. तुला काय वाटतं बाळा, तू देखील याच्यात बसला होतास? पहिले मला ही जर्मन भाषा खूप अवघड वाटली. सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर्मन भाषा शिकायची आहे का. आम्हाला ही भाषा खूप वेगळी वाटत होते, पण आम्हाला वाटलं की शिकावं. सरांनी कसं शिकवलं बरं? मुळात महत्त्वाचं, सुरुवातीला तुम्हाला जर्मनी भाषा मोबाईलवरती दाखवली की कशा लॅपटॉपवरती दाखवली, कशा प्रकारे तुम्ही शिकलात मग? सरांनी पहिले आम्हाला टी व्हीवर लॉग इन करायचं शिकवलं. त्यानंतर आम्ही घरी जाऊन आमच्या फोनमध्ये लॉग इन केलं. सरांनी सांगितलं की तिथं जर्मन भाषेचे व्हिडिओ असतात, ते तुम्ही बघा आणि त्याच्यावर अभ्यास करा. मग आम्ही तसा अभ्यास करत शाळेत आलो. सर पण आम्हाला टी व्हीवर जर्मन भाषेचे व्हिडिओ दाखवायचे आणि आम्ही तसा अभ्यास करायचं. घरच्यांना ज्यावेळेस तुम्हाला जर्मनी भाषा शिकायची होती त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय आली होती? काय वाटतं? तुझे वडील असतील, आई असतील, वडील नाही, काय म्हणले तुला? काय म्हणले आई वडील? आईचं म्हणजे काय नसतं. आईला वाटतं की आपला मुलगा सगळ्यात पुढे गेला पाहिजे. मग ते वाटतं आईला. आता मग जर्मनीला जाशील, नोकरी लागेल, असा अभ्यास तुला तर करणं गरजेचं आहे. आता ह्या शाळेमध्ये अशा प्रकारे शिकवलं जातं, त्यामुळे तुला तर अभ्यास आता चांगला करावा लागणार आहे. बरोबर आहे की नाही? नक्कीच. तू कितवीला आहेस आणि ह्या पेपरला बसला होतास? किती टक्के मार्क पडले तुला? मी इयत्ता 6वीत शिकतोय. मला 33% गुण मिळाले. एक फर्स्ट क्लासमध्ये आलास तू? हां. एकंदरीत आपण तसं पाहायला गेलं तर इथून ह्या मराठी मीडियम शाळेतून एकंदरीत 5वी ते 6वी हे जे आणि 7वी हे विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले होते. आणि या परीक्षेमध्ये बसल्यानंतर या सर्वच विद्यार्थ्यांनी आपण जी लँग्वेज शिकतो आहे त्या लँग्वेजमध्ये त्यांनी पेपर दिले. पेपर दिल्यानंतर घवघवीत असं यश त्यांनी त्या ठिकाणी मिळवलं. पालक आहे तिथले, काही आलेत आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आज मुलगा आपला जर्मनीची जिथं जे शिकवलं जातं, आज आपला मुलगा त्याचे ते पेपर दिलेत, काय सांगाल एकंदरीत आज असल्या मराठी मीडियममध्ये, मराठी मीडियमच्या शाळेमध्ये आपल्या मुलाला जर्मनीची जी लँग्वेज आहे ती शिकवली जाते, जर्मनीचं शिक्षण आपल्या मुलाला शिकवलं जाते, काय वाटतं तुम्हाला? अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. माझा घसा बसलेला आहे सर, मला बोलता येणार नाही. अभिमान वाटतो मला ह्या गोष्टीचा की पालिकेच्या शाळा अशी मोहीम राबवतात जेणेकरून जी विद्यार्थी आहेत ती पुढे जावं. त्याच्यासाठी म्हणून जे काही ह्या लँग्वेजमध्ये शिकवलं या भाषेत त्याचं श्रेय मी सगळं सरांना देते, प्रिन्सिपल मॅडमला देते, त्यांचे आभार मानते की काहीतरी घडतात आहेत आमची मुलं. नक्कीच आपण बघतोय सध्याचं शिक्षण हे खूप महाग झालं आहे असंच म्हणावं लागेल. एकीकडे शिक्षणाचा बाजार म्हणला आहे ह्या इंग्लिश मिडियम स्कूलने, एकीकडे अशा या सरकारी स्कूलमध्ये सुद्धा इंग्लिश शिकवली जाते. हे खूप महत्त्वाची बाब म्हणावं लागणार आहे. कारण खरं तर आपण पाहतो की सध्या आता शिक्षकांना जशा प्रकारे पहिलं जे शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना दिलं जायचं, हातात एक छडी असायची. त्या छडी जशी एक म्हण आहे, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, अशी एक म्हण आहे. परंतु आत्ता शिक्षकांच्या हातातील ची छडी गायब झाली आहे. पण ती छडी गायब होण्याचं कारण मुळात महत्त्वाचं सगळे पालक आहेत. पण या सरकारी शाळांमध्ये छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशी सध्या आता या शाळेमध्ये छडीचा आवाज आणि शिक्षणाचा आवाज. शिक्षण म्हणलं की 7 समुद्रापार येथील जे शिक्षण त्या ठिकाणी शिकवलं जातं, याच ठिकाणी शिकवलं जातं, ह्या सरकारी शाळेमध्ये शिकवलं जाते. त्याच्यामुळे हे सगळे विद्यार्थी आज सगळे फर्स्ट क्लास आलेत. त्यामध्ये पालक आहेत, आपण पालकांकडून आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचा मुलगा ज्यावेळेस या परीक्षेला बसला त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला एकंदरीत? आज मुलगा माझा जर्मनीमध्ये जे शिकवलं जातं आहे, आज त्याचे पेपर दिलेत, फर्स्ट क्लास आला आहे, अभिमान वाटावा असं मुलांनी आणि त्या शिक्षकांच्या प्रयत्नाला यश आलं. काय वाटतं? जर्मनी भाषा ही आमच्यासाठी तर नवीनच होती. आणि ज्यावेळेस आमचे मुलं घरामध्ये ही भाषा मोबाईलवर शिकायचे त्यावेळेस आम्हाला नवीनच वाटायचं. जे जाधव सरच्या सहकार्याने आमच्या मुलांनी चांगले घवघवीत यश मिळवलं, त्याबद्दल आधी प्रथम मी जाधव सरचं आभार मानतो. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी असंच शिकावं, जाधव सरनं अजून नवीन असे राबवावं असं आमची इच्छा आहे.
प्रत्येक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवतो, एक कोरी पाटी म्हणूनच पाठवतो. कोरी पाटीच असते ती, आणि त्या कोरी पाटीला आज या शिक्षकांनी त्या कोरी पाटीमध्ये अशी कोरी पाटी हे विद्यार्थी आहेत, आणि ह्या कोरी पाटीमध्ये त्यांनी असे गवगवीत असे एक जर्मनीचं जे लिहिलेलं जे शिक्षणाचा जो धडा आहे तो ह्यांच्यात सध्या आत्ता उतरवलेला आपल्याला पाहायला मिळून येतो आहे. त्यामुळे खरं तर आपल्या या इंग्लिश मिडियमपेक्षा अशा सरकारी शाळेमध्ये देखील जर्मनीचं शिक्षण मिळतं आहे, तेही आपल्या पिंपरी चिंचवड शहरात ते करून दाखवले आपल्या या शाळेने. PCCMC पब्लिक स्कूल या बोर्डेवाडी शाळेतील या शिक्षकांची ही मेहनत कुठंतरी आपण म्हणतो ना, शिक्षकांची मेहनत आज रंगाला आली आहे. आज विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फर्स्ट क्लास आज मार्क घेतलेत, चांगल्या प्रकारे त्यांना यश मिळवलं आहे त्यांनी. त्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेता या मराठी मिडियममध्ये सुद्धा आज जर्मनीचं शिक्षण घेऊन 7 समुद्रापार त्यांनी आज जे शिकवलं जातं ते इथं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या आता पाहायला मिळते. ज्या वेळेला आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, त्यातलाच हा उपक्रम होता की जर्मन भाषा लँग्वेज मुलांना शिकवावं. हा विषय आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जाधव सर यांनी हा माझ्यासमोर मांडला की आपण हा विषय मुलांपर्यंत नेऊयात किंवा मुलांना ही भाषा शिकवूयात. तर मला हे ऐकल्यावर बरं वाटलं की कारण मुलांना एक वेगळी भाषा शिकायला मिळते. त्यामुळे त्यांना मी हो म्हटलं आणि त्यांनी ही भाषा शिकवायला सुरुवात केली. शाळेतली काही निवडक मुलं त्यांनी निवडली, त्यांच्या पालकांची संमती घेतली की मुलांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी तर ह्या लँग्वेज शिकवल्या जातात, त्याचबरोबर त्यांना आपली जी जर्मन भाषा आहे ही मुलांना शिकवण्यासाठी आमच्या शाळेचा प्रयत्न आहे. तर तुमचं सहकार्य हवं आहे. तर पालकांनी पण या गोष्टीसाठी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि शिक्षकांनीसुद्धा आपल्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्तसुद्धा जादा वेळ देण्याची तयारी दाखवली आणि मुलांना मार्गदर्शन करून ही जर्मन भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता आम्ही इथपर्यंतच थांबलो नाही, तर आमचे जे वरिष्ठ आहेत, प्रशासनाधिकारी, पर्यवेक्षिका, यांच्यापर्यंत मी हा विषय मांडला आणि त्यांनीसुद्धा या उपक्रमासाठी प्रतिसाद चांगला दिला आणि हा उपक्रम राबवायला काहीच हरकत नाही. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वीपासून आमच्या शाळेतले प्रामुख्याने जाधव सर आणि इतर स्टाफ यांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि त्याचं फलित म्हणून आत्ता जी प्रथम भाषा या प्रथम परीक्षा यामध्ये शाळेतले जवळजवळ 43 विद्यार्थी बसवले होते. त्यातले 35 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेत आणि ही आमच्या शाळेला आणि आमच्या पालिकेच्या शाळेसाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे.